आगामी पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना टार्गेट केले जात आहे। पदवीधर निवडणुकीसाठी 1000 मतदारांची नोंदणी अनिवार्य केली गेली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातल्या इच्छुकांना टार्गेट दिलंय। नगरसेवक पदाचं तिकीट हवं असेल तर टार्गेट पूर्ण करावं लागणार आहे। पदवीधराचा गड परत मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे। भाजपनंतर काँग्रेसकडून सुद्धा नोंदणीची प्रक्रिया सुरू केली गेली आहे। गेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा विदर्भात दारुण पराभव झालाय। तयारी जोरात आहे, पण सर्व तयारी मी मीडियासमोर सांगणार नाही, कारण ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे। ही सगळ्या गोष्टी मीडियासमोर सांगता येणार नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या 5 वर्षामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क, विधान परिषदमध्ये जे का पदवीधर आमदाराकडून अपेक्षित आहे ते सर्व कामं आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं, जे काही आपण मतदार नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुपटीला यावेळेस मतदार नोंदवले जातील याची मी खात्री। काल आमची पूर्व विदर्भाची बैठक झाली। आमचे 158 मंडल आहे, त्यापैकी 138 त्या ठिकाणी आमचे नोंदणी प्रमुख, त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार सगळे त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते आणि काल शेवटच्या टोकापर्यंत आम्ही फॉर्म त्या ठिकाणी पोहोचवलेला आहे आणि आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे की 8 लाख नवीन पदवीधर मतदार त्या ठिकाणी नोंदवायचे आहे। मला खात्री आहे की हे 8 लाख मतदार नोंदणी आम्ही करू।